भंडाऱ्यात पूरपरिस्थितीमुळे हातची पिकंही उद्ध्वस्त झालेत। यावर्षी चांगलं पीक होईल आणि आर्थिक संकट दूर करता येईल ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र जुलै महिन्यात पावसाचा फटका बसला, यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे। जिल्ह्याचा विचार केल्यास हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आहे। भंडारा जिल्ह्याला 3 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि याचा फटका पूरपरिस्थिती भंडारा जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतजमिनीला बसला। बघू शकतो आपण बेटाळा शेतशिवारामध्ये आलेलो आहे। इथे भात पिकाची शेती असो, पालेभाज्यांची शेती असो, बागायती शेती अक्षरशः पुराच्या पानाखाली आल्याने नष्ट झाल्याची परिस्थिती आहे। आणि आता समोरचे 2 ते 3 महिने हा शेतकरी बंधू आता या शेतामध्ये कुठलंही उत्पादन घेऊ शकणार नाही, अशी परिस्थिती या शेती ची झालेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। काय सांगाल दादा, तुमचं काय नाव आहे, काय नेमकी तुमची कशा पद्धतीची या पुराने नुकसान झालं आहे? माझे नाव किशोर महादेव ठावकर आहे। मी बेटाळा येथील एक प्रगतशील शेतकरी आहे। माझ्याकडे चवळा, धान येथे हजारो हेक्टर शेतजमीन आहे। येथे पालेभाज्या, काही मिरची, वांगे, टमाटर, काही तूर लागवड केली आहे। या पुराच्या पाण्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे। आता जो धान लागवड वगैरे आहे हे पूर्ण म्हणजे निकृष्ट दर्जाचे, म्हणजे ते उपयोगीचे नाही आहेत। अशा परिस्थितीत फुलोरा अवस्थेत धान आहेत। या पुराच्या पाण्यामुळे अतोनात हजारो लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। पावसामुळे माझे कमीत कमी 1 लाख रुपयाचे नुकसान झाले आणि माझा परिवार त्या शेतीवर आधारित आम्ही परिवार चालवतो। तर आमची आता आज सध्याच्या परिस्थितीत अशी दयनीय अवस्था झालेली आहे की आम्ही खावाचे वांदे आलेले आहेत। अशा परिस्थितीत गव्हर्नमेंटनं आमच्याकडे लक्ष द्यावं। शेतकऱ्यांवर ओढवलेलं हे अस्मानी संकट, आता सरकार काय भूमिका निभवते, सरकार यांना कशी मदत देते, याकडे या शेतकरी बांधवांच्या नजरा लागलेल्या आहेत। प्रशांत देसाई, एबीपी माझा, बेटाळा शेतशिवार, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।